नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांदा भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, संपूर्ण महत्त्वाची बातमी घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शूट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडत नक्कीच लाईक करा। सांगा प्रचार असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा। करू शकता। दिवाळीनंतर प्रारंभी नवीन लाल कांदा बाजारात हळूहळू येतो, कारण आवक कमी असल्याने व्यापारी ते खरेदीस धजावत नाही, कारण त्यात गाडी भरण्यासाठी किमान 30 क्विंटल किमान कांदा लागतो। त्यामुळे प्रारंभी येणारा लाल कांदा स्थानिक बाजारात विकण्यासाठी खरेदी होतो। मुबलक माल येईपर्यंत व्यापारी प्रतीक्षा करतात, असे या क्षेत्रातील जाणकार सांगताय। दिवाळीनंतर खरीप लाल कांदा बाजारात येऊ लागतो, तो आल्यानंतर उन्हाळीची मागणी एकदम घसरते। आवक वाढण्यामागे हे कारण असल्याची शक्यता आहे। दिवाळीनंतर खरेदीला लाल कांदा बाजारात येऊ लागतो, तो आल्यानंतर उन्हाळी कांद्याची मागणी एकदम घसरते। आवक वाढण्यामागे हे कारण असल्याची शक्यता आहे। लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी कांदा आवक वाढण्यामागे दिवाळीचे कारण असल्याचं नमूद केले। दिवाळीत खर्चासाठी पैसे लागतात, त्यामुळे चाळीतील शिल्लक माल काढून टाकला जात आहे। हवामान विभागाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे। पाऊस झाला तर कांदा खराब होऊ शकतो, यामुळे आवक वाढल्याने अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे। अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे, जी तुमच्यापर्यंत पोहोचली। जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा नक्की शेअर करा व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून। आणि धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत दिलेला व्हिडिओची माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट सुद्धापर्यंत थांबतो आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट सुद्धापर्यंत थांबतो आहे। महाराष्ट्र जय श्री, धन्यवाद। सबस्क्राईब, कमेंट करा, सांगा धन्यवाद।